वासना, नंद आपलं सासरा आहे, दंभ. किती झाले? 3. महिला मंडळ चौथा शब्द. नवऱ्याच्या बहिणीस टिंबटिंब. नवऱ्याच्या बहिणीस टिंबटिंब म्हणतात. ननंद, आता हिला नंदा आहे 4. खाजवा डोकं तुम्ही, आता पार्टी लय तगडी आहे. गेलं बॉम्बाला सगळं. नवरा काम, पाठच करून टाका. नवरा काम, सासू वासना, सासरा दंभ, नंदा किती आहेत? 4. 4च्या 4 नंदा ऐका. पहिली नंद आशा. आणि आज सगळ्या लोकांना काय पाहुणे येतील, हा म्हणतील, भाव वाढल. 152 सभा ऐकल्या लोकांनी. 152 सभेमध्ये शेतकरी शब्द ऐकू आला नाही, दूध शब्द ऐकू आला नाही, कांदा शब्द ऐकू आला नाही, नोकरी शब्द ऐकू आला नाही, महागाई शब्द ऐकू आला नाही, आणि भ्रष्टाचार तर कधी बोलायचंच नाही. फक्त पोरं खालच्या लोकांच्या लावून दिल्या, सीझन काढून घेतला, विषय मिटला. आणि आजची तारीख सांगतो तुम्हाला. 27 तारखेला 2,500 रुपये क्विंटल गहू आहे. आज 2,500 रुपये क्विंटल गहू आहे आणि 9,000 रुपये टन गव्हाचं भूस आहे. गौंडा 9,000 रुपये टन आहे. मग आता पुढच्या वर्षी गहू पेरायचा का भूस पेरायचं, हा प्रश्न. बरोबर. तुम्ही बदिरे, तुम्हाला काय 3 वाजेपर्यंत तुम्ही 100 रुपयासाठी घरात थांबता. 100 रुपये आल्यावर बाहेर निघता. 27 रुपये लिटर दूध आहे, 30 रुपये किलो कांडी आहे. कारगिलची गोण 50 किलोची 1450 ला आहे. आणि पिशवीतलं दूध 70 रुपये. मग याच्यातलं प्युअर दूध कोणतं? दोन वर्ष झाले मजुराची बाई हंड्यातलं पाणी पित नाही. हंडा मेला, माठाचा दावा झाला, जार लागतो तिला, जार. आता ते दिवाळीपर्यंत जार आहे फक्त. दिवाळी नंतर जार सुद्धा द्यायचा नाही. डायरेक्ट गॅस पिटून भज्याचा घाणा काढून द्यायचा. बांधावरच बाई 2-4 गरम भजे खाय, पण तेवढा कोपरा काढ. आपली बायको पीठ खालवायला, आपण झारे आपटाया, असंच. मजुराला जाणाऱ्यांनी चांगल्या बागायतदारांना याजानं पैसे दिलेत. हे गावात तुम्हाला जी श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही, म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर हे म्हणत्या पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो, त्याचं का बाथरूम नांगरितो का? चालला दाबून मारला समाज लोकांनी, दाबून. MSc PhD माणसं 7,000 रुपये महिन्यानं प्राध्यापक आहेत. कोण बोलन कोण? ज्याच्याकडे 3 गोष्टी आहे तो माणूस काही करू शकतो: सत्ता, पैसा आणि संस्था. तो येडा असला तरी त्याला साहेब म्हणावं लागतं. कोण बोल? ही संपलेली माणसं आहे समाजात. आता ही मायापुढे जेवढी बसले नाही, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. मेलेली जे महाराज आता जर यम न्यायला आणा नाही, याच्यातले निमे जायला तयार आहेत, मला येऊ देऊ. तो यम येईन वर जागा नाही. संपलेली लोक आहेत महाराज. दंभ, आशा. नंदा किती आहेत? 4. पहिली नंदे आशा. आणि तुम्ही आशेवरच जगणार. एक औषध घ्यायला जा औषधाच्या दुकानात, शिंगल औषध तो कधीच देत नाही. जोड घ्या. निराय कचरला का आला जोड? तो नाही, त्याला स्टिकर घ्या. कीर्तनकारानं 5,000 जास्त मागितले तर त्याचा बुवा भटा केवढा म्हणते माहिती का? बाजार मांडला देवाचा, बाजार. आणि 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. काय वाकडं केलं तुम्ही? कोणचं
मग एक इच्छा सांगतो तुमच्या मारुती पुढं, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, आणि आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि मी असाही गेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार. हा काय म्हणत होता, मी 20 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो ते वाक्य आज खरे, टोटल अख्खेच्या आज बोलतो ते कायम खरंय. मी तेव्हा बोंबलत होतो तुम्हाला बायको मिळणार नाही, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. आता बायको रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब झाली. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. काय सांगत आता, काय ती बायको, काहीच नाही. मी 10 वर्ष मी तुम्हाला तेव्हा बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे देईल, आणि मी तेव्हा बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल. आणि अजूनही तुम्हाला 5 वर्षात सांगून ठेवतो, जमीन मिळणार नाही 5 वर्षाला, जमीन मिळणार नाही. सगळे कुटुंब विभक्त होणार आहेत, एकत्र कुटुंब राहणार नाही. 2 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 1 एकर येणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहे, 20 गुंठे येणार. कोंबड्या ढालायच्या कुठून, घर बांधायचं कुठं, हा 10 वर्षांना प्रश्न आहे. मला तुमचं काय मत आहे? जमीन नाही मिळणार. हे हायवेच्या कडेची जेवढी गावं आहेत अख्खी भिकारी गावं होणार आहे 10 वर्ष. हायवे टच गाव पूर्ण भिकारी, कारण हायवेला जमीन होणार आहे कोटी रुपये गुंठा, 33/33, 1069. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते म्हणा इतके अटॅक, आणि काही कोटी हातात घेणार. 25चा बंगला आणि 25ची गाडी, 50, 12.5 डासबार, 12.5 गेरबार, नळ्या नवण्या खांड खुंड खलास. तुमची पोर आहेत रोडवर करवंद. दहा वर्ष 10 वर्षांना नोकरी मिळणार नाही. किती शिका तुम्ही, नोकरी नाही मिळणार. कुठं देणार नोकरी तुम्हाला? नोकरी कुठं? 3 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. लोकांनी पोरं आणायची कुठून? 25% मास्तर पोरं सापडले जातात आपल्याकडे. झाला अरे एकच आहे, तुम्ही 3 जण आले काय? टोपल्यातली भाकर आहे का हातातून आणून देतो तो? वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. 5 वर्षांना धंदा राहणार नाही. 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 बार, 3 पंप आणि 71 कला केंद्र आहेत. आपले 71 टपरे आहेत. मोजा तुम्ही कोणत्या रोडला जाऊन. 3 किलोमीटर मध्ये 6 धाबे आहेत, 9 बार आहेत. टपऱ्या टपरीची टाकली. धंदा करणार कोण? नोकरी नाही, छोकरी तर कवाच नाही. छोकरीचा विषय नाही. जे राहिले ते जवळजवळ राहिले. त्यांनी असंच आता कोणता तरी फोटो ठेवायचा. काय बायका देता महाराज. आजही मुलीला मुलगा पाहणे इतकी अवघड गोष्ट सध्या कोणतीच नाही महाराज. मुली चांगल्या ब्रिलियंट आहेत, पोरं कुठं आहे त्या लेवलची? कोणला पोरगी द्यायची? आपण म्हणतो सर्व्हिसला आहे. सर्व्हिसवाला सुद्धा कामाचा लोड शनिवारी संध्याकाळी काढतो. तो बी संध्याकाळी टेन्शन येतं ना, 5 दिवसाचा आठवडा लोड. मग तो लगेच फ्रीज मधला माल घेतो, टेबलवर 0चा बल्ब लावून रिलॅक्स. तोच दर्जेदार बेवडा आहे. मग आता पुरी द्यायचा कोणता? काय मत आहे तुम्ही? हे धोत्रावाला कधी मध्ये प्यालं तर गाव त्याला ओढायला येते. आईला पार बी घाडला बा. आणि हे शर्टिंग करून रिलॅक्स पेतात. पण ते हाय फाय बेवडे आहेत बा. आणि त्यांची बायको सुद्धा म्हणते त्यांच्या वागण्यात फार बदल झाला आता. पहिले लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं. आता मला अंदाज आला त्याला काय लागत.
त्याला आल्या आल्या फ्रीज मधला खांब्या दिला आणि ते उताना पडलं ना, सकाळ पोत पालत सुद्धा होत नाही. लय वाकात ग, लय वाकात बाई, लय वाकात, सारखं थुकात ग थुकात. पण कोरड पडल्या वकारीत चाटीत ग बाई, वकारीत चाटीत. पण त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा नंदा 4 आहेत, अजून 1.5 राहिले बर का. शारी नंदाजी ना शाळेतले बरोबर बैठे बैठे सावधान, साव टांगड्यावर करतो सावधान, बैठे बैठे सावधान, सावधान आहे घे, रिलॅक्स, साव हसन नाही, साव ते बरे ते काय सावधान करत तुला, साव रिलॅक्स, साव. 10वीची परीक्षा दिलेलं कोण आहे रे इथं? कुणीच नाही नाही तू तिकडे आहे का? सेमी का मराठी? सेमी का? 10वीची परीक्षा दिली, 11वीला आहेत ना आता. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No. Chapter number 4, paper number 1. Chapter number 4, paper number Chapter number 4, paper number 1. In 4th chapter, one diagram is as follows. What is the name of that figure? What is the name of that figure? 10वी 11वीला गेलेल्या पोरी. What is the name of that figure? No. It is called right hand rule and Faraday's right hand rule and Faraday's left hand rule. ही स्थिती आहे. 23,000 पोरं मराठी नापास आहेत 12वीला. बोलन कोण? तुम्हाला अशी 10वीची पोरं दाखवतो मी, इंग्रजीत नाव लिहू शकत नाही, त्याला बोर्डाला 48% मार्क आहेत. इथं दाखवतो तुम्हाला. कितीला आहे तू? बोलला का बाकी? कितीला आहे तू? 6वी. शेमी का मराठी? शेमी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. दात नको काढू बाकीचे. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क इज ए सॉलिड. म्हण आता तुला वाटेल ते. ही स्थिती आहे. तू कितीला आहे रे? 7वी. सेमी का मराठी? मराठी. बापाच्या बायकोस टिमटिम म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात. तू कितीला आहे रे? तू कितीला आहे? 10वी. आत्ता 10वीला आहे तू. आत्ता 9वीला होता गेल्या वर्षी. शेमी 9वीला नव्हता. हा तू किती शिकलाय? SY BA BCom. सायन्सचा चेहरा नाहीये. BSCचा चेहरा नाही तुझं. तू BCom ला नाही तर BA ला, सायन्सला नाहीये. चेहरा सांगतो ना. तू कितीला आहे? किती शिकला? अरे किती शिकला एवढं सांग. 11वी आर्ट. चेहरा आर्टचा आहे. लगेच असं चेहऱ्यावरून लगेच कळ. तू कितीला आहे रे? 6वी. घड्याळाला काटे किती? सरळ असा बोर पटकान. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. बाकी त्याने बोलायचं नाही कोणी. कोण ज्ञानेश्वर? कोण ज्ञानेश्वर? संत ज्ञानेश्वर. करेक्ट. कीर्तनाच्या ठिकाणापासून काही अंतरावर तीर्थांचा राजा आहे. वारकरी पुरी. पोरानो, ते सायनाट मध्ये ती पोरगी कोण आहे रे? आरसी. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे रे? पोऱ्या. करेक्ट. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? पुष्पास. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना ते आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे अख्ख्या गावात. आला आला पाटलाचा
आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता मी बोललो असतं तर तुम्ही क्लिप केली असती. इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखावल्या. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, अद्यापिनाकडे, अद्यापिनाकडे मातेचे आघोळे दगड आला पोटासे, मातेचे आघोळे दगड आला पोटासे. नंदा चार आहेत. पहिली नंदे आशा, दुसरी नंदे इच्छा, तिसरी नंदे तृष्णा, चौथी नंदे कल्पना. नंदा झाल्या 4. आता दीर आहेत 6. 6च्या 6 दीर आहे का? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि देवानं काम नावाची, बुद्धी नावाच्या मुलीला काम नावाचा नवरा शरीर गावात दिला. शरीर गावात पाहे पा शरीराची या गावात, या गावात दिला. आणि महिला मंडळ, आंबे पिकले. बापाला नाही पण आईला मुलगी आंबा रसाला यावं असं वाटतं. वा यावं यावं. अहो ऐकलं का? काय शनिवार रविवार सुट्टी आहे, नाताळला घेऊन या 2 दिवस. आंबे पिकलेत, वट्यावर उडी हाणतील, आंबे खातील, पुरीशी गप्पा होतील आणि मला आंबरस मिळेल. जाता का? अगं जातो. कधी? आंबे संपलो. अगं लगेच जातो. मी तुझ्या शब्दाच्या पुढे का 9वी पासून? गेला आणि गेल्यानंतर जावायला पडला. जावाई बा मुलगी जावाई बा मुलगी आंबा रसाला पाठवा. जावाई म्हणला मामा माझ्या हातात काय? काहीच नाही. पहिल्यापासून जशी 10वीचा पेपर संपला शेवटचा, तसा मी तुमच्या पोरीच्याच ताब्यात आहे. माझ्या आईला विचारा, सासूबाई येईन बाई? काय हो? अहो मुलीला पाठवा आंबा रसाला. काय याई बा? मला विचारिता का? दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुखती आणि मी घरात बुखती. तिचं कोणी मनाव घेत नाही, माझं कोणी. याही बा याही बा मुलीला पाठवा आंबा रसाला. याही बा तुम्हाला माहिती का मी कसा आहे? बाप मागा आला. किचकटे बरं का. बाप मागा आला. नवरा नाही म्हणतोय, सासू नाही म्हणते, सासरा नाही म्हणतोय. बापानं पुरीला मिठी मारली आणि बाप धसा रडला. बाप आहे देव, बाप आहे देव. मुलगी आहे बुद्धी, बुद्धीला देव गरका मारतो. बाई मी तुला आंबा रसाला नेणार होतो पण तुझा नवरा पाठवीत नाही. खळखळा बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. पोरगी म्हणते बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. तुमच्या डोळ्यात पाणी आलं याला तुम्ही जबाबदार आहात, मी नाही. म्हणजे का? तुम्ही जर काम नावाच्या नवऱ्याशी माझं लग्न करून दिलं नसतं तर शरीर रूपी गावात येऊन देवाला रडावंच लागलं नसतं. कामेने दी चित्ताने देव लोक मुख